हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 51 भाग आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र ऐकत आहात. आपणाला ते ऐकण्यास कसे वाटते हे मला कमेंट्समधून जरूर सांगा. शिवाय आपल्याला जर असं वाटत असेल की मी लिहिलेली कथा ही या चॅनलवरती प्रसिद्ध व्हावी, तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यावरती जर आपण आपल्या कथा पाठवल्या तर माझ्या चॅनलवरती त्या प्रसिद्ध केल्या जातील. काही निवडक चांगल्या कथाच आपण पाठवाव्यात. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भाग 52. बडोद्याला मल्हारराव गायकवाड राजेसाहेबांच्या दरबारात राजेंनी आज एक विशेष सभा बोलवली होती. सभेस सर्व सरदार, दरकदर, मानकरी हजर होते. मल्हारराव गायकवाड बडोद्याचे राजे, तेही त्या काळाची मोठी असामी होती. स्वभाव थोडा विक्षिप्त होता. हातात बेफाट राज्यसत्ता होतीच. नाही म्हणले तरी राजश्रीचा थोडासा मात चढचोच. श्री स्वामी समर्थांची दिगंत विश्रुत कीर्ती राजेसाहेबांच्या कानी आली. जगात जे काही सर्वात चांगले, मोठे व प्रसिद्ध आहे ते आपल्या राजदरबारी पाहिजेच, ही मल्हारराव गायकवाडांची धारणा होती. राजेसाहेबांच्या मनात आले होते की आपणही योगीराज श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे. परंतु राजसिंहासनावर बसलेल्या मल्हारराव गायकवाडांना अंतर्मनातील अहंकार सतावू लागला. त्यांना वाटू लागले की आपण योगीराज श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणे, त्यात आपले वैशिष्ट्य ते काय? सारेच सामान्य लोक जातात, तसेच आपणही का जावे? बरे, योगीराजांच्या जवळ राजा व रंक दोघेही सारखेच. तेव्हा अशा मामूली पद्धतीने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे ठीक होणार नाही. आपण अक्कलकोटात जाण्यापेक्षा श्री स्वामी समर्थांनाच बडोद्यास आणले तर काय होईल? या विचाराने आजचा दरबार बोलवण्यात आला होता. दरबाराची सुरुवात झाली. अमात्यांनी जमलेल्या सर्व सरदारांचे, मानकऱ्यांचे स्वागत केले. राजेसाहेब बोलू लागले. तुम्ही सर्वांनी अक्कलकोट निवासी योगीराज श्री स्वामी समर्थांबद्दल ऐकले आहे व काहींना त्यांच्या दर्शनाचे सद्भाग्यही लाभले आहे. असे हे परमात्मस्वरूप, दत्तस्वरूप योगीराज आपल्या बडोद्यात असावेत असे आम्हास वाटते. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटसारख्या क्षुद्र छोट्या गावात न राहता बडोद्यासारख्या उत्तम ठिकाणीच कायम वास्तव्यास राहावे असेही आम्हास वाटते. तरी या दरबाराचे याबद्दल काय मत आहे हे आम्ही जाणू इच्छितो. दरबारातील सर्व मंडळी राजेसाहेबांचे बोलणे ऐकून अचंबित झाली. परंतु जोवर त्या सर्वांना बडोद्यात राहावयाचे होते, तोवर राजेसाहेबांनी विचारलेल्याला कोणत्याही मताला होकारार्थी उत्तर दिले पाहिजे हेही सर्वांच्या सवयीने पूर्णपणे माहीत होते. जमलेल्या प्रत्येकाने राजेसाहेबांच्या कल्पनेस उचलून धरले. काहींनी राजेसाहेबांच्या प्रतिभेची स्तुती केली. दरबारात भटांची कमी नव्हतीच. श्री स्वामी समर्थांना बडोद्यास आणून बडोद्याच्या कीर्तीत भर घालण्याचा राजेसाहेबांच्या या कल्पनेला आता पंख फुटू लागले. सगळे तारतम्य विसरून आता आपले मत देत होते. राजेसाहेबांनी अमात्यांना खूण केली. अमात्यांनी रुपयाच्या तबकात लाल मखमली वस्त्रात ठेवलेला पैजेचा विडा आणून दरबारात मध्यभागी ठेवला. राजेसाहेब म्हणू लागले, जो कोणी या दरबारातील सरदार, मानकरी हा पैजेचा विडा उचलून अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थांना कायमचे बडोद्यास घेऊन येईल, त्यास आमच्यातर्फे भली मोठी जहागीर व सन्मान दिला जाईल. तसेच या कामासाठी लागेल तेवढे द्रव्य, सेवक, चाकर, इतरही किरकोळ सर्व खर्च दरबारातून मंजूर होईल. आता दरबारातील सर्वच सरदारांच्या, मानकरांच्या तोंडाला राजेसाहेबांचे बोलणे ऐकून पाणी सुटले. जो तो परस्परांचे तोंड पाहू लागला. परंतु प्रत्येकास हे काम अत्यंत कठीण व जिकिरीचे आहे याची कल्पना होती. ज्यांनी श्री स्वामी समर्थांना पाहिले होते, दर्शन घेतले होते व ज्यांनी त्यांच्याबद्दल ऐकलेही होते, अशा सर्वांनाच श्री स्वामींच्या विलोन्मत्त पिशाच्च वृत्तीबद्दल कल्पना होती व त्यांच्या असीम सामर्थ्याबद्दलही संदेह नव्हता. अशा परमात्मस्वरूप श्री स्वामी समर्थांना मनवून कायमचे बडोद्यास घेऊन यायचे म्हणजे साधे खायचे काम नव्हते. तेव्हा ही कामगिरी स्वीकारण्यास राजेसाहेबांच्या अपेक्षेनुसार चटकन अहमहमिकेने कोणीच पुढे येईना. सर्वांना वाटत होते की वर नंगी तलवार बारीक दोऱ्याने टांगून खाली पंचपक्वान्नांच्या ताटावर राजेसाहेब जेवणाचे आमंत्रण देत आहेत. मल्हारराव गायकवाड साहेबांनाही आश्चर्य वाटले की एवढे मोठे आमिष समोर ठेवूनसुद्धा कोणीच का पुढे होत नाही. आपले सारे सरदार काय फक्त भोजन खाऊ आहेत का श्री स्वामी समर्थांच्या नावाचा हा महिमा आणि दरारा आहे?
या विचाराने राजेसाहेब आता खूपच अस्वस्थ होऊ लागले. तेवढ्यात तात्यासाहेब नावाचे सरदार उठले व पैजेचा विडा स्वीकारून राजेसाहेबास म्हणाले, महाराज, हा पैजेचा विडा उचलून आम्ही प्रतिज्ञा करतो की श्री स्वामी समर्थांना लवकरच बडोद्यास घेऊन येऊ. राजेसाहेबांना अतीव आनंद झाला की कोणी एकजण तरी निघाला पैजेचा विडा उचलणारा. इकडे अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांची स्वारी बुधवार पेठेत मठात विराजमान होती. ज्यावेळी मल्हारराव गायकवाडांच्या बडोदे दरबारात तात्यासाहेबांनी पैजेचा विडा उचलला त्यावेळी परमात्मा योगीराजास या घटनेची जाणीव होतीच. अचानक श्री स्वामी हसू लागले. आसपासच्या भक्तांना व सेवेकरांना काही कळत नव्हते. योगीराज का हसत आहेत? चोळप्पाने योगीराज श्री स्वामी समर्थांना विचारलेही की स्वामी, आपण का हसता आहात? श्री स्वामी समर्थ चोळप्पास व इतरांस सांगू लागले, हावरा तात्या पैजा मारतो, लुबरासाला जहागीर हवी. कोणासही काहीही कळत नव्हते. कोण तात्या, कुठली जहागीर? परत योगीराज खो खो हसू लागले व म्हणाले, अरे मारा ताव, खा बुंदी, मोतीचुऱ्याचे लाडू घ्या, जेवून घ्या पोटभर, तात्या येणार आहेत आता. श्री स्वामी हातातील गोट्या आता उंच उडवून खेळत होते व हसणे काही थांबवत नव्हते. अजूनही कोणासही काही कळत नव्हते की हा काय प्रकार आहे. इकडे बडोद्यात सर्व जमानिमा तयार करून मोठ्या लवाजमानिशी श्री स्वामी समर्थांना बडोद्याला नेण्याच्या कामगिरीवर तात्यासाहेब बाहेर पडले. तात्यासाहेब बाहेर पडताच अचानक एक कावळा येऊन त्यांच्या डोक्यावर क्षणभर बसला व उडाला. तात्यासाहेब मनस्वी संतापले. कावळा अजून काव काव करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तात्यासाहेबांचे डोळे हा अपशकून जाणण्यास आंधळे झाले होते. तात्यासाहेब आपले सर्व लवाजम्यासहित अक्कलकोट मुक्कामी पोहोचले. दुसरे दिवशी सकाळी तात्यासाहेब बरोबर काही दरबारी मंडळींना घेऊन योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास निघाले. दर्शनाचा सोहळा पार पाडण्यासाठी 10-15 शेर उत्तम पेढे, उंची वस्त्रे, नारळ, हार इत्यादी सर्व बरोबर घेतले होतेच. श्री स्वामी वटवृक्षाखाली विराजमान होते व जवळ उभ्या असलेल्या गायींच्या पाठीवर हात फिरवून थोपटत होते. तात्यांनी प्रथम श्री स्वामींसमोर श्रीफळ ठेवले व आणलेला सुंदर मोठा हार समर्थांना घालणार इतक्यात श्री स्वामींनी चोळप्पास खुणावून तो हार गायीच्या गळ्यात घातला. तात्यांनी आता आणलेले 5-6 शेर पेढे श्री स्वामी समर्थांच्या पुढे ठेवले. योगीराज श्री स्वामींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आता गाय पेढ्यावर ताव मारू लागली. स्वामी मात्र खो खो हसत होते. तात्यांचा चेहरा गोरामोरा झाला. कसेबसे प्रथम दर्शन आटोपून तात्या मुक्कामी परतले. तात्यांनी बरोबरीच्या लोकात विचारविनिमय केला व दुसऱ्या दिवसापासून अक्कलकोटात पेशवाई थाटात धूमधडाक्यात जेवणावळी उठू लागल्या. तात्यांना काहीही करून अक्कलकोटातील लोकास, श्री स्वामींस, भक्तास व सेवेकरांना खुश करायचे होते. काही दिवस अशा जेवणावळी उठत होत्या. श्री स्वामी त्याचे काही सोयरसूतक नसल्यासारखेच वागत होते. तात्या आता विचार करू लागले की श्री स्वामी समर्थांना बडोद्यास घेऊन जाण्यास त्यांचा अतिप्रिय शिष्य चोळप्पाची मदत घ्यावी. चोळप्पांची लोभी वृत्ती तात्यांनी अचूक हेरली होती. तात्यांनी चोळप्पास प्रस्ताव दिला की जर श्री स्वामी बडोद्यास येतील तर चोळप्पास 10,000 रुपयांची जहागीर मिळेल. भक्तश्रेष्ठ चोळप्पांच्या तोंडासही पाणी सुटले. तात्यांच्या शब्दांवर त्यांचा विश्वास बसला. एके दिवशी चोळप्पाने संधी साधून योगीराजांना विचारले, स्वामी, आपण तात्याबरोबर बडोद्याला जाऊया? श्री स्वामींनी चोळप्पास आपल्या भेदक नजरेने पाहिले, मात्र चोळप्पाच्या जीवाचे पाणी झाले. तरीही लोभ सुटत नव्हताच. चोळप्पाने धैर्याने परत सांगितले, स्वामी, आपण जर नुसते बडोद्याला गेलात तर मला 10,000 रुपयांची जहागीर मिळेल. परमदयाळू स्वामी चोळप्पांच्या निष्पाप बोलण्यावर हसले व म्हणाले, चोळ्या, गेलो असतो रे, परंतु तात्याकडे भक्तीच नाही व मल्हारराव अहंकाराचा दर्प आहे. चोळप्पास कळून चुकले की स्वामी बडोद्यात जाणार नाहीत. आता तात्यासाहेब इरेला पेटले होते. त्यांनी परत चोळप्पा, सुंदराबाई व इतर काही सेवेकऱ्यांस पैशाचे आमिष दाखवून श्री स्वामी समर्थांना बडोद्याला पळवून नेण्याचा घाट घातला. कडपगाव स्टेशनवर खास रेल्वेची व्यवस्था तात्याने करून सुंदराबाई, चोळप्पा व इतरांना सांगितले की काहीही करून श्री स्वामींना मेळण्यात बसवून रेल्वे स्टेशनवर घेऊन या. पुढे रेल्वेने बडोद्यात जाता येईल. मेणा तयार करून श्री स्वामींना पाठवला. परमात्मा योगीराज हे सर्व जाणतच होते. आता चमत्कार दाखवण्याची वेळ पण आली होती. पुष्कळ मनधरणी केल्यावर एकदाचे श्री स्वामी मेळण्यात बसले.
भोयांनी कपडगाव स्टेशनकडे पळण्यास सुरुवात केली. चोळप्पा, सुंदराबाई प्रभृतीही होतेच बरोबर. स्टेशन जवळ येताच मेणा हलका लागल्यामुळे खाली ठेवून खातर जमा करण्यास पडदा बाजूला केला तर आत कोणीच नव्हते. योगीराज श्री स्वामी चालत्या मेण्यातून गायब झाले होते. चोळप्पा व इतर सर्व मात्र आता हादरले. स्वामी अक्कलकोटच सोडून गेले की काय असे वाटून रडू लागले. तात्यासाहेबही हताश झाले. एवढ्यात एक पोस्टमन सायकलवरून तेथे आला व म्हणाला, त्याला स्टेशनवर येताना जेऊर गावाजवळ रस्त्यालगत एका शिळेवर श्री स्वामी समर्थ बसलेले दिसले. सगळेजण जेऊरला धावले. श्री स्वामी एका शिळेवर प्रसन्न मुद्रेने बसले होते. सर्वांनी अपराधी भावनेने श्री स्वामींची क्षमा मागितली व अक्कलकोटास परत चालण्याची मनधरणी करू लागले. बऱ्याच प्रयत्नांती श्री स्वामी तयार झाले व सर्व मंडळ परत अक्कलकोटास पोहोचले. तात्यासाहेब आपले प्रयत्न सोडून बडोदेच रवाना झाले. त्या रात्री स्वामी बुधवार पेठेतील मठात निजले असता चोळप्पा स्वामींचे पाय चेपीत होता. चोळप्पांनी स्वामींना विचारले की मल्हाररावांनी पाठवलेल्या तात्याने अक्कलकोटात एवढ्या जेवणावळी घातल्या, श्री स्वामींच्या हस्ते दानही केले, त्याचे काहीच का पुण्यफळ नाही मिळणार त्याला? श्री स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, चोळ्या, मला शहाणपण शिकवू नको. ज्याच्या अंतरी भक्ती नाही, ज्याच्याकडे भगवंत कसा जाणार? भगवंतास कोणीही खरेदी करू शकत नाही. भगवंत व भक्त यात फक्त एकच दुवा आहे, तो म्हणजे खऱ्या भक्तीचा. परंतु कुठलेही कर्म वाया जात नाही. याच मल्हारराव गायकवाडांच्या बडोद्यात मी अक्कलकोटात समाधी घेतल्यानंतर साधारण 50 वर्षांनी अंशरूपाने अवतरणार आहे. आता जास्ती विचारशील तर पायपोस्ट टोळक्यात हाणेन. चोळप्पा आता मौन ठेवून श्री स्वामी समर्थांचे पाय चेपू लागला. रात्रीचा दुसरा प्रहर झाला होता. भाग 52 समाप्त. धन्यवाद. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. मागील 52 भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात, त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे. आपणा जर हे कथा ऐकायस आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि आपल्यापैकी कोणी इतरही जर कथा लिहिण्याचे आवडीचे असतील, ज्यांच्या काही कथा, निवडक कथा जर मला ईमेल ॲड्रेसवर पाठवल्या तर या चॅनलवरती त्या प्रसिद्ध केल्या जातील. डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. भाग 53. आळंदीस नरसिंह सरस्वती नावाचे एक प्रख्यात साधू होते. योगाभ्यासासाठी वायुधारणाही करीत, परंतु समाधी लागत नसे. समाधीचे ज्ञान जाणून घेण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून गुरूंच्या शोधात होते. गुरुप्राप्तीसाठी पुष्कळ भ्रमण केले, परंतु गुरुमाऊली काही भेटली नाही. कुणीतरी या नरसिंह सरस्वतींना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांबद्दल सांगितले व त्यांची पावले आता अक्कलकोटकडे वळली. ते अक्कलकोटा श्री स्वामींच्या दर्शनास आले. स्वामी समर्थ राजवाड्याजवळील भंडारखान्यात डोक्यावर पांघरून घेऊन झोपले होते. श्री नरसिंह सरस्वती स्वामी योगीराजांचे दर्शन घेण्यास आले. त्यांनी दर्शन घेताच श्री स्वामी समर्थांनी पांघरुणाच्या आतूनच योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदनाचा श्लोक म्हटला व पांघरुण हटवून आपली नजर त्यांच्यावर रोखताच त्यांना तिथेच समाधी लागली. पुढचे 4 तास आळंदीचे नरसिंह सरस्वती स्वामी समाधी अवस्थेत तेथेच उभे होते. त्यांचे देहभान हरपून गेले होते. समाधी उतरल्यावर नरसिंह सरस्वती स्वामींनी योगीराजांचे पाय धरले व म्हणाले, महाराज, गेली अनेक वर्षे पुष्कळ फिरलो, परंतु ज्या तत्वाचा शोध मला मुळीच लागत नव्हता, त्या तत्वाने ज्ञान व अनुभूती फक्त एका कृपा कटाक्षाने आज मला मिळाली व माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मला वाटते. मला इथे आपल्याकडे काही दिवस सेवा करण्याची संधी द्यावी. श्री स्वामी समर्थांनी त्यांना आशीर्वाद दिले व सेवेची आज्ञा दिली. तदनंतर काही काळ हे आळंदीचे नरसिंह स्वामी सद्गुरूंची सेवा करून परत आळंदीस परतले. ते योगाभ्यासाचा अभ्यास नियमित करू लागले. उत्तम प्रगती होऊ लागली. त्यांच्या दर्शनास मुंबई व पुण्याकडील बरेच जण येऊ लागले. कीर्ती दिवसेंदिवस जास्त वाढत चालली. त्यांनी मोठमोठे याग हवन केले व लोकांकडून सत्कृत्यही करवली. इंद्रायणीस घाट बांधला, ज्ञानोबांचा रथ बनवला, धर्मशाळा बांधल्या. सर्व सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरू लागल्या. पैसे धनदौलती सकट लोक अवतीभोवती जमा होऊ लागले. वेळ आली होती. बऱ्याच काळाने परत त्यांचे श्री स्वामी समर्थ चरणी धावू लागले.
नरसिंह सरस्वती स्वामी पुन्हा एकदा योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटास आले. अक्कलकोटात पोहोचल्यावर श्री स्वामींच्या दर्शनास गेले असता अचानक श्री स्वामी समर्थांनी त्यांना प्रश्न केला, क्यों रंडी अभी तक छोडी नाही? श्री स्वामींच्या भोवताली असलेले सर्वच लोक चपापले व संन्यस्त असलेले नरसिंह सरस्वती साधूंकडे पाहू लागले. नरसिंह सरस्वती स्वामी शांत होते. त्यांना श्री स्वामींच्या प्रश्नाचा रोख कळला होता. ते उत्तरले, महाराज, रंडी छोड़ने के वास्ते ही आपके पास इलाज करने आया हूँ. मुझ पर कृपा कीजिए. श्री स्वामी समर्थ आता हसू लागले. प्रसन्नतेने त्यांनी आपला हात नरसिंह सरस्वती साधूंच्या शिरावर ठेवला व म्हणाले, ठीक है, हो जाएगा. त्या दोघांना संभाषणाचा अर्थ कोणालाच समजत नव्हता. श्री स्वामी समर्थांनी नरसिंह सरस्वती साधूंना रंडी छोडो म्हणजेच सिद्धींचा त्याग कर असे सुचवले होते. त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊन नरसिंह सरस्वतींच्या वृत्तीत आमूलाग्र बदल एका क्षणात घडवून आणला होता. आळंदीस परतल्यावर नरसिंह सरस्वती महाराज आता संघरहित नामस्मरणात वेळ घालवून धुंद व्हायला लागले होते. चतुर्थाश्रम तर त्यांनी यापूर्वीच स्वीकारला होता, परंतु आता गायन व भजनाची एवढी वेळ लागले होते की भजनात रंगत तासनतास नाचत व समाधिस्थितीत जाऊन घटकांघटका जमिनीवर निश्चेष्ट पडून राहत. सच्चिदानंदांची खरी अनुभूती श्री स्वामी समर्थ कृपेमुळे त्यांना आता प्राप्त झाली होती. योगाभ्यासाचा मार्ग पूर्णपणे सोडून भक्ती मार्गात ते डुंबून राहू लागले. अक्कलकोटात रोज या दर्शनास येणाऱ्या लोकांची संख्या अतिशय वाढू लागली होती. सकाळी 5 वाजल्यापासून गावातील व गावाबाहेरून येणाऱ्यांची रीघ लागे. योगीराज श्री स्वामी कुठे, कोणाकडे, कुठल्या स्थानी असतील हे निश्चित नसे. त्यांच्या मनाला लहर येईल तिकडे जात. कधीकधी अक्कलकोटच्या आसपास पंचक्रोशीत असणाऱ्या भक्तांच्या गावीही जाऊन दिवसेंदिवस राहत, तर कधी अक्कलकोटच्या राजवाड्यात राहत. आज श्री स्वामी काही वेगळ्याच अवस्थेत होते. सकाळपासून ते स्वतःशीच आज माझा गणपती येणार, आज माझा गणपती येणार असे पुटपुटत होते. जवळच असणाऱ्या सेवेकरांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. दुपारी साधारण 12 वाजायच्या सुमाराला एक 16 वर्षांचा तरुण मुलगा अक्कलकोटात आला. तो कोण होता व कोठून आला होता हे कोणासही माहीत नव्हते व कळायलाही मार्ग नव्हता. खरं तर अयोनीज शरीर धारण केलेल्या जगाच्या उद्धारासाठी परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेने प्रगट झालेला तो एक दिव्य आत्मा होता. योगीराज श्री स्वामी समर्थांचेच प्रतिबिंब वाटत होता. तेजस्वी चेहरा, पिळदार देहयष्टी, योगीराजांच्या सारखे अजानुबाहू हात, अत्यंत प्रेमळ बोलके डोळे, यामुळं त्याचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न वाटत होते. हा मुलगा दुरून येत असलेला पाहून श्री स्वामी समर्थ अचानक उठून बसले व आरोळी ठोकून त्याच्या दिशेने धावू लागले. त्यांना धावत येताना पाहून तो मुलगाही श्री स्वामी समर्थांच्या दिशेने धावू लागला. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांच्याही नेत्रात प्रेमाचे अतीव अश्रू दाटून आले. असा हा प्रकार अक्कलकोटात प्रथमच घडत होता. श्री स्वामींना असे काही करताना याआधी कोणीच पाहिले नव्हते. योगीराज श्री स्वामींनी प्रेमाने त्या मुलाचे मुके घेतले व हात धरून त्याला वटवृक्ष तळी घेऊन आले. आपल्या मांडीवर बसवून त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागले. लहान मुलाशी जसे संभाषण करतात तसे बोलू लागले. परंतु श्री स्वामी काय व कुठल्या भाषेत बोलत आहेत हे कोणासही समजत नव्हते, कारण 200 वर्षांपूर्वींची हिमालयात बोलली जाणारी ती तिबेटियन भाषा होती. श्री स्वामी प्रेमाने गॅल्सो, ज्याला 200 वर्षांपूर्वी 20-22 वर्ष आपल्या सांगाती ठेवून सर्व विद्यांचे शिक्षण दिले होते, त्याच्याबरोबर आता तिबेटियन भाषेत बोलत होते. त्यावेळी म्हणजे 200 वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थांनी आज्ञा दिल्याप्रमाणे आता गॅल्सो परब्रह्माचेच प्रतिबिंब होऊन स्वयंभू उन्मनी अवस्थेतील महायोगी होऊन अवतरला होता. त्याला श्री स्वामी समर्थांची ध्वजा पुढे चालवून शेगावी जाऊन एका वेगळ्या आध्यात्मिक साम्राज्याची स्थापना करायची होती व तसाच योगीराजांचा संकेतही होता. चोळप्पांनी स्वामींना म्हटले, स्वामी, या मुलाला मांडीवर काय बसवताय? हा काही लहान बालक नाही. श्री स्वामी उत्तरले, चोळ्या, गप्प बैस, हा माझाच अंश आहे. स्वामींनी त्या मुलास काही दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले. त्याची व्यवस्था व काळजी श्री स्वामी स्वतः पाहत हसत. असे कधी याआधी झाले नव्हते. एक दिवस रात्री दुसऱ्या प्रहरी वटवृक्षाखाली सगळे झोपले असता श्री स्वामी समर्थांनी गॅल्सोला उठवले.
त्या दोघांचे गुप्त तिबेटियन भाषेत संभाषण चालू झाले. योगीराज श्री स्वामी ग्याल्सोला म्हणाले, तुझा भाऊ सांगे यास मी मोगलाईत असता अनुग्रहित करून शिर्डीला पुढील माझ्या कार्यासाठी पाठवून दिले आहे. तुलाही आता रघुनाथांच्याकडे कपिलधरेस 12 वर्ष स्वहस्ते गणपतीची स्थापना करून तप करावयाचे आहेत. तदनंतर सटाण्यास माझा मामलेदार आहे, त्याच्याहीकडे जाऊन स्वतःला जरा घासून घे, म्हणजे उजळून निघशील. मामलेदारांची आज्ञा घेऊन उजवीकडे म्हणजे पूर्व दिशेला पळायला लाग. जेथे थांबावेसे वाटेल तेच तुझे कर्मसाम्राज्य शेगाव. तेथे माझे कार्य पुढे चालू ठेव. ना नाव असेल ना गाव असेल, लोक तुला जे नाव ठेवतील तेच तुझे नाव यापुढे राहील. तू राजाधिराज राजगुरू आहेस. जगमुंडांचा, पतितांचा किंवा सर्व स्तरावरांच्या जीवांचा उद्धार तुझ्यामुळे होईल. श्री स्वामी समर्थांनी वटवृक्षाखाली पूर्ण चंद्राच्या साक्षीने ग्याल्सोच्या डोक्यावर हात ठेवला, नजरेत नजर घातली व तोंडून निघाले, गण गण गणात बोते. ग्याल्सोच्या चेहऱ्यावर स्मित आले, त्याच्याही तोंडून आले, गण गण गणात बोते. ब्रह्माची ब्रह्माशी अपूर्व भेट होती. एका नव्या पर्वाचा लवकरच प्रारंभ होणार होता. दोघेही भावसमाधीत मग्न होते. चंद्र व लुकलुकणाऱ्या चांदण्या अनिमिष नेत्राने ते पाहत होत्या. भाग 53 समाप्त. धन्यवाद.